बालमित्र. सांदीपनी ऋषींच्या आश्रमात दोघांनी आपलं वेदाध्ययन केलं आणि आपापल्या घरी परतले. आता कृष्ण द्वारकाधीश आहे, सगळी सुख त्याचीच आहेत. आणि आपला सुदामा मात्र आपल्या चंद्रमोळी झोपडीत आयुष्य जगतोय. आलेला दिवस पुढे ढकलतोय. रोजचा उपवासच, रोजची एकादशी घडतीये. एक दिवस पत्नी म्हणाली, एवढा मोठा मित्र आहे तुमचा, जाऊन काहीतरी मागून आणा, सहज देईल. इतक्या कथा सांगता त्याच्या. सुदामा म्हणाला, नको नको, तो मोठा राजा आहे, तो आता द्वारकाधीश आहे, त्याच्याकडे काही मागायला थोडी जायचं आहे. असंच थोडे दिवस गेल्यानंतर अगदीच काही नाही घरात, खाण्यापिण्याचे वांदे आहेत. पत्नीनं पुन्हा त्याला सांगितलं की आता जाच तुम्ही. शेवटी सुदामा निघाला, हे बघ तू म्हणतीस म्हणून जातो, पण मागणार काही नाही, नुसतं भेटून येईन आणि रिकाम्या हातानं जाणार नाही, काहीतरी द्यायला हवं त्याला, मोठा राजा आहे तो, असं कसं जाणार. तिनं घरात शोधलं, एका गाडग्यामध्ये थोडेसे पोहे होते, ते काढले, त्याला लावायला तिखट मीठही नाही आहे, तसेच कोरडे पोहे दिले पुरचुंडी बांधून आणि कृष्णाकडे घेऊन गेला. बाहेर पहारेकरांनी विश्वासच ठेवला नाही की तुम्ही कृष्णाचे मित्र आहात. अहो मोठे आमचे ते महाराज आहेत, त्यांना असं तुम्ही उगाच ये जा करू नका, अहो जाऊ बनावं, आदरानं बोलावं. त्याला घेऊन आत गेले. कृष्णानं सुदामाला पाहिलं आणि सिंहासन उतरून खाली आला आणि कडकडून मिठी मारली. त्याने दिलेले पोहे खाल्ले. म्हणून म्हणतात ना, असो कोंडा किंवा कणी, जे जे दिले मनापासूनी, हरी संतोष तो मनी, देव भावाचा भुकेला. असंच काकांनीही आपल्याकडे येणाऱ्या भक्तांकडून जे जे भावांना अर्पण केलं गेलं त्याचा स्वीकार केला. आज आपल्या इथे उपस्थित आहेत कृष्णा डवरी. नमस्कार. नमस्कार. आपली काकांची भेट कशी झाली किंवा पहिलं दर्शन कुठे घडलं काकांचं? मी जुनं पाहून आमचं कोर हां. सासरे आमचे हरिकाकांचे भक्त निश्चिम भक्त होते. बरं. त्यांच्या सांगते हिरेल घ्यायला गेलो पहिल्या. ते म्हणले वशीला काय नव्हतं, मी माझा पाहुणा आला, मी घेऊन जातो, मी विचारायचो असलं काय नाही, भीत होते काकासनी, वशीला असलं काय चालत नव्हतं. मग तुझं तू विचार म्हणले. दत्तजयंतीला गेलो त्यावेळी. मग ते ब्राह्मणांचंच घर होतं. काका असे बसलेले होते. मग लोक जायचा प्रश्न विचारायचे, दर्शन घ्यायचे, जायचे. मी नवीन म्हटलं तर मला बी धाडच नाही पुढे जायला. अर्धा तास असं चौकटला उभारलो. अर्धा तास उभारल्यानंतर तेवढी आत तिथं का उभारलाच आत ये म्हणायला लागलं. त्याची काही नाव घेऊन सांगितलेलं आहे नाही, त्यांचं तिने झाडे मारले. गेलो दर्शन घेतलं. कालास बारक्या आवाजात बोलत नव्हतं, खचून बोलायचं. मग असं म्हणलं काय त्या अडचण आहे म्हणून आली. घरात दळपाचं धान्य वगैरे सप्तय, गणपतीचं सप्तय, वडील वाढलेलं होतं, आई वगैरे होती. मग त्यांनी नेम दिला मला, प्रत्येक बुधवारी हरिकाकांचा उंबरा झाडाला पाणी घालायचं, एक तांब्या पश्चिम दिशेला, गावाच्या बाहेर पश्चिम दिशेला. आणि संध्याकाळी तुकाराम महाराजांचा हरिपाठ वाचायला सांगितलं होता, संध्याकाळी 7ला. असं 2 वर्षे कर म्हणले. 2 वर्षे केला. मग 2 वर्षे नेम पूर्ण झालं, काकांची भेट घ्या पाहिजे. मग इथं आलो, इथं हातरगेला आलो, तर इथं भेटले नाहीत. कोल्हापूरला गेले ते बोंद्रेंच्या इथं. मग इथं मला पत्ता दिला. ते विश्वास गणपती नल्लावडे म्हणून ST खात्यात होते, क्लार्क म्हणून. त्यांच्या इथं गेलो. त्यांच्या इथं गेलो. मग तिने काकाने दृष्टांत दिला, काय कोणाला त्याने काय झालं. ते म्हणले असं असं माणूस घेईल, बसवून घे आणि चहा करून दे, तर मी येतो दुट्टी पूर्ण करून. गेलो. त्यांच्या मिसेसनं चहा वगैरे दिला, पाणी दिलं. आणि परत त्या नल्लावडे आल्यावर बोंद्रेंच्या इथं गेलो. तर म्हणजे आत्ता 10 मिनटं झाली. निप्पाणला गीतांजली टाकीचं उद्घाटन करा गेल्यात, पायाभरणी करा. मग कधी येणार तिनेच विचारलं. तर म्हटले बरोबर 1.5 तासाने येणार आहेत. मग परत घरी आलो. मग चालत घेऊन आलो. त्यांनी मला आणलं का बोळातनं गाव आहे पाहिजे, बोंद्र्याचा बंगला, बागल चौकातनं. मग घरी आलो, जेवलो त्यांच्या इथं. आणि मग म्हणलं आता मी जातो म्हणलं, परत दुट्टी माझी आहे आणि आता भेटेल काय, भेटते म्हटलं
तुम्ही निर्धारात जा. परत गेलो तर नुकतं 10 मिनटं येऊन बसलं तर काका. मग कालास हलक्यानं बोलत नव्हतं, मोठ्यानं बोलायचं. तर म्हटलं तुम्ही नेम दिलेला पूर्ण झाला आहे, 2 वर्ष नेम दिला तेव्हा, मग गुन्हाला का नाही खचून विचारणार. तर जरासा थोडा फरक आहे म्हटलं, जरा पूर्ण क्लिअर वाटत नाही. तुझ्या नियमात काय ते खाल कसर होती म्हणाला, आणि 2 वर्ष करायला पाहिजे. मग आधी म्हणाला अरे गुण येत नाही तर हे डॉक्टर सोडायचं दुसरा धरायचा होय की. नाही म्हटलं दुसरा धरणार किंवाच डॉक्टर तुमच्याशिवाय कुठे जाणार नाही. मग म्हटले 2 वर्ष आणि नवीन पूर्ण करायला पाहिजे नवीन, आणि 2 वर्ष नवीन पूर्ण केला. मग काय त्यावेळी काका भेटलं नाहीत. पण तुम्ही सासऱ्यांबरोबर आला, म्हणजे सासऱ्यांचा आधी सहवास मिळाला असेल सासऱ्यांना हरिकाकांचा. होय होय, जास्त त्यांचे काही अनुभव माहिती आहेत तुम्हाला? म्हणजे तिथं हिरेल यात्रे ते गोपाळ काल्याचं गाडगं त्यांच्या आमच्या सासऱ्यांच्या डोक्यावर असायचं कायम. दत्तींचा हिरेल घ्यात आणि कायम जातील तिकडे त्या भागात येतील तिकडं काका मामा सासरा आमचं संकट असायचंच. नादवडीला येत होतं चैत्राला. मग त्यांच्या आईनं मग इथे ते सासऱ्याच्या धर्मच यायला लागलो. परत मग पण मग डांगर भाकरीची ते नंतर सांगतो की. मग सासऱ्याला काय वाटलं आता याला मुलगी ही आहे द्यायची. हरिकाका तिथं आलेलं होतं सासऱ्यांच्या इथं. त्यावेळी असं दोघांनी आम्हाला उभा केलं, म्हणजे जुनं पाहुणं आमचं, असाची मुलगी देणार आहे म्हटलं काकासने सासरे आमचे. दे की म्हटले, बिंदाडक दे म्हटले. सासऱ्याचा भाऊ म्हणाला डोंगरात कशाला देतोस. नाही म्हटलं काकाने सांगितलं की ते दिल्लीच ऐकलं नाही कुणाचं. मग रत्नासारखी 2 मुलं सर्व्हिसला बी चांगले आहेत. आणि परत इकडे याच म्हणजे नाक्यानं व्हायचं. त्यावेळी निप्पाणी ते हत्तरगी 5 रुपये तिकीट होतं. मग इकडे जाताना सासरा आमचा तिकीट काढायचा जाताना निप्पाणीपर्यंत कायम सासरा होता तेपर्यंत. आणि तिथनं पुढं मग माझं मी काढायचं. मग 1 वर्षी 35 रुपयेच लागत होतं. गल्लीत एक शंकर गुरुजी म्हणून मास्तर होतं प्राथमिक शिक्षक. तो कुणाला येजाशी पैसे देत आणि येजा सुद्धा देत नव्हता, असं परिस्थिती होती. असला माणूस होता तो. मग का गुरुजी म्हटलं असं असं मला पैसे 35 रुपये पाहिजे, हत्तरगीला जायचं आहे अष्टमीला. दिस तर काही विश्वास मला नाही. आणि सकाळी उठवा देतो म्हणला. सकाळी उठवा घेऊन आला पैसे 35 रुपये. रुपयाचं नाही काय 50 रुपये काय नाही काय नाही, 35च मागितलं तर 35च दिला ना. सोय झाली तर. मग काकाच म्हटलं मनात यांच्या शिरल्यात म्हटलं. पण मग हे डांगर भाकरीची सेवा डांगर भाकरी आमच्या सासरा इथं येत होते कायम अगोदर. मग ते पंढरपूरचं एक मधुकर टोमके म्हणून येत होतं फोटोग्राफर, आणि अनेक कोणतरी एक येत होते. मग त्याच्यानी 2 भाकरी त्याच्यानी काकाने सांगितलं 2 भाकरी डांगर भाकरी घेऊन ये जा, आणि इथं बाहेर गेटच्या बाहेर द्यायच्या त्याच्यानी. असं करीत करीत मग ते सासऱ्याने मला सांगितलं डांगर भाकरी एवढी चालू. मग आता 30-35 भाकरी 30 भाकरी मी स्वतः घेऊन येते. गावची संघटची शेजारची माणसं थोडी घेऊन येतात. मग इथं बाहेर वाटतोय. त्यावेळी अखंड सुरू आहे. आणि आता काय 2-3 वर्षाचं भात 2 वर्षाचं तरी शिल्लक असतेच घरात जुनं भात. पण त्यावेळी परिस्थिती नव्हती, असे होते. आता काकांच्या कृपेने सगळं चांगलं आहे. परत त्या थोरल्या मुलग्याला लग्न झालं, 7 वर्ष मुलं नव्हतं. सगळं करून बघितलं. मग इथं काकांच्या फोटोजवळच म्हटलं 5 किलो पेढा आणून अष्टमी उत्सवात वाटतो म्हटलं. मुलगा होऊन दे किंवा मुलगी होऊन दे, व्हायलाच पाहिजे म्हटलं. मग पहिल्यांदा मुलगी झाली 7 वर्षात. इथं आणून पेढं वाटलं मी, वजन करून घरात विक्रीचं नाही. 5 किलो घराची मस होती. दूध येऊन वजन करलं पेढं दुसऱ्याला काटा आणून, आणि इथं आणून वाटलं. असे बरेच तुम्हाला अनुभव आहेत. मग तुमच्या मनात काकांचं काय स्थान आहे किंवा काय महत्त्व वाटतं तुम्हाला? काका म्हणजे परमेश्वरच असल्यासारखं माझ्यापुरतं तयार आहे. आणि आमच्या मुलंसुद्धा आमची इथं थांबत नाहीत. अष्टमीला त्यांना मुलगी आणतो, एका गाडी घेतली गाडी घेऊनच येतो. आणि गावातली गाडी 1-2 गाडी होती असं होतं अष्टमीला.